सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते। गेल्या दोन्ही वर्षीच्या गुरुपौर्णिमांना आपण प्राचीन भारतीय गुरुतत्व समजून घ्यायचा प्रयत्न केला होता। आठवत असेल आपल्याला, पहिल्या वर्षी आपण भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात पॉल ब्रंटन यांच्याबरोबर गेलो होतो। तर दुसऱ्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी आपण अद्वैताचं उपनिषद शिकलो होतो। आपण ते शंकराचार्यांच्या चरित्रातून समजावून घेतलं होतं। अशाच गूढ, अलौकिक, जे आपल्याला पारलौकिक ध्येय साध्य करून देतं, अशा ज्ञानाचा आज आपण परिचय करून घेणार आहोत। काय म्हणता, मला ते ज्ञान झालंय का? हो, अजिबातच नाही। ज्यांना ते ज्ञान झालं आहे ते जतन करून ठेवण्यासाठी ज्यांनी आपला तृतीय नेत्र अर्थात ज्ञानचक्षु उघडला, अशा लोबसंग रंपा यांच्या शब्दांमधून, त्यांच्या बोलण्यामधून आपण या ज्ञानाची ओळख करून घेणार आहोत। या आजच्या पुस्तकाचं नावच आहे तृतीय नेत्र। लेखक आहेत लोबसंग रंपा। आपल्यासाठी मराठीमध्ये याचा अनुवाद केलाय गणेश निळकंठ पुरंदरे अर्थात गणी पुरंदरे यांनी। वोरा अँड कंपनी मुंबई यांचं हे प्रकाशन आहे। आपण जी आवृत्ती रेफर केली ती 1997 ची असली तरी पहिली आवृत्ती ही 1979 मध्ये प्रसिद्ध झालेली होती। लेखक आणि अनुवादक गणी पुरंदरे हे अत्यंत अभ्यासू असं व्यक्तिमत्व, त्यामुळे त्यांनी प्रस्तावनेमध्येच काही गोष्टी आपल्याला डिस्क्लेमर अशा अर्थाने स्पष्ट करून सांगितल्यात। ते म्हणतात की या व्यक्तीला, लोबसंग रंपा यांना ते भेटले होते। त्या भेटीगाठींमधून त्यांच्या लक्षात आलं की या व्यक्तीच्या अंगामध्ये अतिंद्रिय शक्ती आहे। आता हे सगळं आपल्याला आधीच क्लिअर करण्याचं कारण काय आहे, तर हे पुस्तक वाचताना आपण तिबेटमध्ये जाणार आहोत आणि तिथल्या अत्यंत गूढ, काही वेळेला अतर्क्य, तर बऱ्याच वेळेला अविश्वसनीय अशा अनुभवांचे आपण साक्षीदार बनणार आहोत। तेव्हा त्याचा निर्णय काय करायचा हे त्यांनी वाचकांवरती सोपवलेलं आहे। लेखकांचा जन्म तिबेटमधला, एका उमराव घराण्यातला। यांच्या घराण्याला तिबेटमध्ये राजकीय आणि सामाजिक असं वजन आहे, प्रतिष्ठा आहे। या घराण्यात जन्म घेऊन सुद्धा लेखकांना असा अनुभव येतो की ही वॉज डेस्टाइन्ड टू फॉलो द स्पिरिच्युअल पाथ। आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावरतीच त्यांची मार्गक्रमणा ही ठरलेली आहे। ती कोणी ठरवली, तर परंपरागत ज्योतिष शास्त्राने ती ठरवली। ही इज डेस्टाइन्ड टू बिकम लामा। मग हे लामा बनणं आणि तृतीय नेत्र उघडणं हे नेमकं काय आहे, या सगळ्या प्रवासाची ही कहाणी आहे। या निमित्ताने लेखकांनी तिबेटमधलं भौगोलिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो, जे वातावरण आहे, जी पार्श्वभूमी आहे, त्याची वैशिष्ट्ये आहेत, ती अगदी तपशीलवार सांगितलेली आहेत। अर्थात अत्यंत उंचीवरती असल्यामुळे विषम असं हवामान, त्यानंतर एक जगापासून, भूभागांपासून इतर तुटलेपणा येणं आणि या सगळ्याचा अपरिहार्य असा परिणाम त्यांच्या जीवनमानावरती, जीवन पद्धतीवरती होणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत जातात। या समाजाचं ध्येयच मुळी काय आहे, तर मानवी जीवनाचं अंतिम परमोच्च असं ध्येय साध्य करणं। मग हे ध्येय कोणतं आहे, तर अर्थात आत्मज्ञान, ज्याला आपण मोक्षप्राप्ती म्हणतो। मग या ज्ञानाच्या अनुषंगाने त्यांनी आपला जीवन प्रवाह आहे त्याची वळणं ठरवलेली आहेत, तो चॅनलाइज। इथे आणि बऱ्याच ठिकाणी या पुस्तकामध्ये आपल्याला या तत्वज्ञानाचं भारतीय तत्वज्ञानाशी असलेलं साधर्म्य लक्षात येत जातं। म्हणजे प्रादेशिकता वेगळी असल्यामुळे का होईना, त्या परंपरा किंवा तिथल्या पद्धती, मार्ग वेगळे असले तरी ध्येय एकच आहे याची जाणीव होते। मग ह्या ध्येय प्राप्तीसाठी सामान्य माणसं असू देत, नाहीतर मग लामा मंडळी असू देत, या सगळ्यांचं जे आयुष्य आहे त्यामध्ये अत्यंत गूढ आणि अतर्क्य अशा गोष्टी आपल्याला सतत या पुस्तकामध्ये समोर येत जातात। या सगळ्या गोष्टी इथे देणं जरी शक्य नसलं तरी त्यातल्या ठळक गोष्टींचा आपण इथे आढावा घेऊया। या प्रदेशामधली राजकीय असू देत, नाहीतर धार्मिक असू देत, सर्व व्यवस्था, सर्व सत्ता, त्याची सूत्र एकाच व्यक्तीच्या हातामध्ये एकवटलेली आहेत आणि ती व्यक्ती म्हणजे दलाई लामा। अर्थात दलाई लामा हे एक पद आहे आणि या पदाला योग्य अशी जी व्यक्ती आहे, तिची जी निवड आहे, त्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे, परंपरेने निश्चित केलेली आहे आणि ती अत्यंत कठोर देखील आहे, कठीण आहे। मग त्यांनी एक हायरार्की फिक्स केलेली असते। वेगवेगळ्या प्रकारचे संन्यासी, ज्यांना लामा म्हणतात, त्यांचे पण स्तर आहेत आणि उमराव घराणे, जसं लेखकाचं घराणं आहे। मग लेखकाच्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे जे प्रातिनिधिक मत आहे असं म्हणायला हरकत नाही की श्रीमंत घरांमध्ये अधिक कठोर शिस्त पाळावी लागते। ही का,
तर त्यांचं म्हणणं आहे की श्रीमंतांना बऱ्याच सुखसोयींचा पुढे उपभोग घ्यायचा आहे, आयुष्य तितकं सुलभ असणार आहे त्यांच्यासाठी, पण गरिबांसाठी ते तसं नसणार आहे. मग ज्या श्रीमंतांच्या मुलांनी किंवा उमराव घराण्यातल्या, समाजातल्या प्रतिष्ठित घराण्यातल्या मुलांनी ही शिस्त अवलंबली असेल, ते पुढे गरिबांशी वागताना नक्कीच कनवाळूपणे वागतील. किती वेगळा विचार आहे हा. अर्थात लेखकाला पण याच साच्यामध्ये आपलं आयुष्य बसवावं लागतं, वेगवेगळं शिक्षण घ्यायला लागतं, पण ते 7व्या वर्षापर्यंत. त्यानंतर त्यांचा या सगळ्या मंडळींचा ज्योतिषशास्त्रावरती फार विश्वास आहे. इतका विश्वास आहे की दैनंदिन गोष्टी असू देत, नाहीतर धार्मिक गोष्टी असू देत, राजकीय गोष्टी असू देत, ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेणं, ज्योतिषाचा नव्हे ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेणं हे मस्ट आहे. त्या दृष्टीने लेखक 7 वर्षाचे होतात तेव्हाच निश्चित केलं जातं त्यांची कुंडली वगैरे याचा अभ्यास करून की यांना पुढे लामा बनायचंय. यासाठी त्यांना काय कष्ट करायला लागले ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यांच्या समजुतींकडे परत येऊया. या समाजामध्ये कैद्यांना बहिष्कृत ठरवलं जात नाही. का? तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभावित गुन्हेगार दडलेला असतो, पण तो उघडकीला येत नाही तोपर्यंत आपण उजळ माथ्याने समाजात वावरत असतो. मग कैद्यांनाच वेगळी वागणूक का? त्यांना सुधारण्यापुरतंच शिक्षेचं प्रयोजन असलं पाहिजे. त्याचप्रमाणे या समाजामध्ये भिकाऱ्यांना सुद्धा प्रतिष्ठा म्हणणार नाही मी, पण तिरस्काराने पाहिलं जात नाही. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भिकाऱ्यांसाठी अन्नछत्र उघडलेली असतात. भिकाऱ्यांचा सुद्धा एक आचार धर्म असतो असं लेखक म्हणतात. हा शब्द थोडासा विचित्र वाटतो आपल्याला. ते म्हणतात की एका ठिकाणी भिक्षा मागितल्यानंतर, ती घेतल्यानंतर त्या ठिकाणी काही काळ तरी तो भिकारी जो असतो तो परत जात नाही. म्हणजे स्वतःवर घालून घेतलेलं एक बंधन असतं. संन्याशांच्या स्तरांबद्दल आपण बोललो होतो. हे स्तर त्यांना ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात, संन्यासी म्हणजे सर्वसंग परित्याग असला तरी सामाजिक जबाबदारीपासून सुटका नाही. मग त्या जबाबदाऱ्यांच्या प्रमाणे त्या स्तरांची निश्चिती होते. आपल्यासारख्याने तो कसा ओळखायचा? त्यांना दिलेल्या कपड्यांच्या रंगांवरून, म्हणजे कलर कोड ठरलेला असतो त्याप्रमाणे आपण ओळखू शकतो की हा या प्रकारचा संन्यासी आहे. या समाजाचा पुनर्जन्मावरती विश्वास आहे, जसा आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये सुद्धा आपल्याला असलेला दिसून येतो. त्यांचंही म्हणणं असं आहे, त्यांचीही श्रद्धा अशी आहे की वेगवेगळ्या जन्मांमधून, म्हणजे प्राण्यांच्या जन्मांमधून आपला आत्मा फिरत फिरत मार्गक्रमणा करत मग माणसाच्या जन्मात येतो, जो अत्युच्च जन्म समजलेला आहे. का? कारण ह्याच जन्मामध्ये आपल्याला आत्मज्ञान करून घेण्याची संधीही असते आणि तशा क्षमताही दिलेल्या असतात. अर्थात यासाठीच लेखकाची निवड झालेली आहे. लामा बनून त्याला आत्मज्ञान करून घ्यायचं आणि समाजाचं सुद्धा दिशा दिग्दर्शन करायचं आहे. त्यासाठी अत्यंत कठोर आणि कठीण अशा परीक्षांमधून त्याला जायला लागतं. या परीक्षा इतक्या कठोर आहेत. एक उदाहरण सांगते. त्याला जेव्हा घर सोडायचं असतं, सर्व संघ परित्याग करून जायचं शिक्षण घ्यायला गुरुकुलामध्ये, त्यावेळेला अगदी जुजबी अशा गोष्टी आपल्या बरोबर घ्यायच्या, दैनंदिन गरजा भागवण्या एवढ्या. आणि तिथे गेल्या गेल्या 3 दिवस त्याला ध्यान धारणा करायला सांगितली जाते. ती कशी करायची याची थिअरी त्याला माहिती असते, यापूर्वी शाळेत शिकलेला असतो, पण ते जेव्हा करायची वेळ येते तेव्हा त्याला किती कठीण प्रसंगांना सामोरं जायला लागतं. ते वाचून आपल्या अंगावरती काटा येतो. अवघं 7 वर्षाचं कोवळं मूल ते. पण वेळोवेळी किंवा प्रसंगोपात आपल्या लक्षात येतं की ह्या समाजामध्ये दुबळेपणाला जागा नाही. जर तुम्ही विशिष्ट ध्येयासाठी वाटचाल करत असाल तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या टफ व्हायलाच लागतं, त्यातून सुटका नाही. या सगळ्या कसोट्यांमधून पार पडत जेव्हा लेखक उत्तीर्ण होतो, आपण शॉर्ट्समध्ये याबद्दल पाहिलं होतं, तेव्हा त्याला ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धींचा उल्लेख आपल्याला भारतीय तत्वज्ञानात सुद्धा वाचायला मिळतो. अष्टौ सिद्धी. या सगळ्या सिद्धी म्हणजे उदाहरण सांगायचं तर हवेपेक्षा हलकं होऊन तरंगणं किंवा लघिमा म्हणजे सूक्ष्म रूप धारण करणं, या सगळ्या सिद्धींची त्याला प्राप्ती होते. त्या योगे त्याला सूक्ष्मदेहाने संचार करता यायला लागतो, म्हणजे ती सुद्धा एक सिद्धीच आहे. आपण पितृपक्षामध्ये जेव्हा 2 पुस्तकं पाहिली होती, त्या पुस्तकांमध्ये सुद्धा आपण याचा उल्लेख पाहिला होता की आपल्या प्रत्येकाला सूक्ष्मदेह असतो, ज्याला इंग्रजीमध्ये सिल्वर कॉर्ड असं म्हटलं जातं. हा सूक्ष्मदेह कसा असतो, या सूक्ष्मदेहाने संचार करणं आणि त्याचा परिणाम काय होतो, त्याचे फायदे काय असतात, या सगळ्या तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा तपशील आपल्याला याच्यामध्ये वाचायला मिळतो. हे सगळं शिक्षण त्याला ज्यांच्यामुळे मिळतं त्याच्या गुरुचं नाव आहे लामाश्री मिंग्यार डोड्डू. गुरूंची निवड लेखकाने स्वतःच केलेली असते
आणि त्यांच्या चरणी स्वत्व लीन करणं, समर्पित करणं आणि गुरुवरती असलेली असीम श्रद्धा यांच्या जोरावरती त्याचा जो तृतीय नेत्र आहे तो उघडण्याचा क्षण येऊन ठेपतो. हा ज्ञानचक्षु उघडणं म्हणजे नेमकं काय असतं? अत्यंत गूढ असं त्यांचं परंपरागत असं हे ज्ञान आहे. आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. हा नेत्र उघडल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात हे सुद्धा अत्यंत वाचनीय असं आहे. मुळात ह्या लेखकाचे आपल्या गुरुबरोबरचे जे प्रसंग आहेत, ज्ञानग्रहणाचे असू देत, आयुष्यातले अनुभव घेण्याचे असू देत, ते अत्यंत हृद्य असे आहेत. म्हणजे गुरुवरती पूर्ण निष्ठा असेल तर शिष्याची प्रगती करण्याची जबाबदारी गुरु कसा घेतो याची आपल्याला इथे चुणूक बघायला मिळते. स्मरणशक्ती वाढवणं असू देत, एकाग्रता वाढवणं असू देत, या सगळ्या गोष्टी आपण मुळात पुस्तकात वाचल्या ना तर आपल्याला अगदी ध्यानधारणेच्या मार्गाला जरी जायचं नसलं तरी दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या आत्मविकासासाठी त्याचं सहाय्य होऊ शकतं. काही आणखीन लक्षणीय गोष्टी सांगायच्या तर आपल्याला ऑराबद्दल वाचायला मिळतं. ऑरा, तेजोवलय. मुळात तेजोवलय म्हणजे काय तर लेखकांच्या मते माणसाच्या जीवनशक्तीचं ते प्रतिबिंब असतं. मग ते तेजोवलय तुम्ही माना वा नका मानू, ते असतंच असं लेखक म्हणतात. ते ओळखायचं कसं? त्याच्यात रंगाच्या छटा असतात, त्या छटांचे संदर्भ काय असतात, त्याचं इंटरप्रिटेशन काय करायचं, अशा अनेक रोचक गोष्टी आपल्याला याच्यात वाचायला मिळतात. आणखीन एक जाता जाता 108 हा आकडा भारतीय तत्वज्ञानामध्ये किंवा अध्यात्मामध्ये पवित्र मानलेला आहे. आपण जी स्मरणी वापरतो किंवा जपाची माळ असते त्याच्यामध्ये सुद्धा 108 म्हणी असतात. हे 108चं प्रयोजन नेमकं काय आहे? त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे तिबेटी लोकांमध्ये सुद्धा याचं अत्यंत महत्त्व आहे. इतकं महत्त्व आहे की विनोदी गोष्ट एक त्याच्यात आपल्याला वाचायला मिळते. जेव्हा लेखक लामा बनणार हे जाहीर करण्यासाठी एक समारंभ आयोजित केला जातो. त्या समारंभासाठी त्याची आई पुष्कळ तयाऱ्या करत असते. या तयारीचा एक भाग असतो 108 वेण्या घालण्याचा. 108 जणांच्या नाही, स्वतःच्याच 108 वेण्या ती घालते. एक एक वेणी दोरखंडा एवढी जाडी असते. त्यांचं म्हणणं आहे की ह्या समाजामधल्या स्त्रियांचं हे एक एम आहे, वन ऑफ द एम्स म्हणू आपण, की 108 वेण्या घालता येणं, इतके सुंदर विपुल केस असणं, केशसंभार असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. का नाही मानणार? हेवा करण्यासारखीच गोष्ट आहे ही. तेव्हा एकंदर काय तर अशा अनेक रोचक अद्भुत अशा गोष्टी, तृतीय नेत्राच्या या गोष्टी साधारण 296 पानांमध्ये सामावलेल्या आपण जरूर वाचा. आणि आपल्याला हे पुस्तक कसं वाटलं हे कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.